ओके, नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं चॅनल मध्ये। आज आपण रेषाखंडाचा दुभाजक आणि त्याचबरोबर कोनाचा दुभाजक याच्यावर आधारित उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत। सराव संच 3.4 मधलं पहिलं उदाहरण आपण याच्या आधी घेतलेलं आहे। आज आपण दुसऱ्या उदाहरणापासून या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। बघा, कोन दुभाजकावर आधारित असलेलं हे प्रमेय आहे। मग हे उदाहरण आपण या ठिकाणी वाचूया। आकृतीमध्ये कोन RST, बघा आकृतीमध्ये कोन RST हा 56 अंश असेल, राईट। त्याच्या पुढे जाऊन काय सांगितलं, रेख PT आणि किरण ST, रेख PT आणि किरण ST हा किरण बघा काय ते लंब आहेत, म्हणजे या ठिकाणी काटकोन आहे। त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं, रेख PR, ओके PR आणि नंतर किरण SR बघा, SR हा किरण आणि PR हा किरण या ठिकाणी लंब आहे। PT आणि ST पहा इथे PT, रेख PT कुठे आहे, PT हा PT आणि किरण ST म्हणजे हा ST या ठिकाणी काटकोन। त्याचबरोबर इथे सुद्धा काटकोन। या दोन्ही ओळीचा अर्थ आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या। त्याचबरोबर रेख PR ची लांबी म्हणजे हा जो PR आहे त्याची लांबी आणि त्याच्यानंतर रेख PT ची लांबी पण सारखी सांगितली। दोन्ही एकरूप आहेत, हे दोन्ही रेषाखंड एकरूप, याचा अर्थ दोन्हीची लांबी समान आहे असा त्याचा अर्थ झाला। तसेच असेल तर कोन RSP काढा। RSP म्हणजे कोणता कोन, RSP ह्या कोनाचं माप तुम्हाला शोधायला सांगितलं मित्रांनो। बघा, आता त्याच्यानंतर त्याला कारण द्या वगैरे असं सांगितलं। आता ही जी माहिती उदाहरणामध्ये दिलेली आहे सुरुवातीला, तीच माहिती मी जशीच्या तशी या ठिकाणी लिहून ठेवली। बघा, रेख PT लंब किरण ST, हेच PT लंब किरण ST इथे लंब आहे। नंतर रेख PR लंब SR या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि नंतर PR आणि PT एकरूप, हे पण आपण आकृतीत दाखवून दिलेलं आहे। जेवढी माहिती तुम्हाला उदाहरणात दिली तीच माहिती या ठिकाणी दाखवली बाळा। पहा मग मित्रांनो, आता ज्यावेळेस P बिंदू पासून P पर्यंतचं PT चं अंतर आणि PR चं जर अंतर सेम असेल, दोन्ही एकरूप असतील, तर 100% P हा बिंदू ह्या कोन दुभाजकावर, ह्या कोनाच्या दुभाजकावरच असला पाहिजे। कारण काय माहिती का, P बिंदू पासून T बिंदू पर्यंतचं अंतर सारखं, P बिंदू पासून R बिंदू पर्यंतचं अंतर, याचा अर्थ P बिंदू हा दोन्ही कोनांच्या भुजांपासून सारख्या अंतरावर आहे, त्याला समदूर असं म्हणतात, लक्षात घ्या। P बिंदू दोन्ही कोनाचे ह्या दोन्ही भुजा आहेत, कोनाच्या दोन्ही भुजांपासून समदूर सारख्या अंतरावर आहे आणि म्हणून P हा बघा लिहिलं खाली, म्हणून P हा कोन RST च्या भुजांपासून समदूर आहे, म्हणजे सारख्या अंतरावर आहे। तो जर सारख्या अंतरावर असेल तर 100% तो कुठं असेल, कोन दुभाजकावर असेल। मग नाही का, कुठं असेल तो कोन दुभाजकावर, म्हणून P हा RST च्या कोन दुभाजकावर आहे। कोन दुभाजक म्हणजे काय हो, एका कोनाचं दोन भागात विभाजन करणारा, म्हणजे इकडचा जो कोन असेल तेवढाच कोन इकडे सुद्धा असेल। दुभाजक काय करतो, त्या कोनाचं दोन समान भागामध्ये विभाजन करतो। मग आता पूर्ण कोनाचं माप दिलं बघा तुम्हाला, RST कोनाचं माप, RST या कोनाचं माप 56 अंश असेल, तर तुम्हाला विचारला फक्त अलीकडचा कोन RSP, लक्षात घ्या तुम्हाला काय सांगतो, RSP हा पूर्ण कोन तुम्हाला 56 अंशाचा दिला आणि विचारला कोणता, फक्त छोटा अर्धा कोन विचारला, म्हणजे RSP ह्या कोनाचं माप विचारलं, ते त्याच्या निम्मे होईल। ते निम्मे म्हणजे किती होतील, मग 56 चे निम्मे 28। मग आपल्याला तेच काढायचं आता खाली बघा। म्हणून आता याच्या खाली लिहिणार, P हा RST च्या कोन दुभाजकावर आहे, याचाच अर्थ असा होतो, कोणता कोन घ्यायचा, मग कोन RSP बरोबर 1/2। कोणता कोन, पूर्ण मोठा कोन RST च्या निम्मे, RST कोनाच्या निम्मे नाही का, RST कोनाच्या निम्मे हा RSP असा त्याचा अर्थ झाला, बरोबर 1/2। RST चं माप काढलेलं आहे तुम्ही 56
आणि 56 ला जर दोनानं भाग दिला तर त्याचं उत्तर किती येतं? 28 अंश. म्हणून कोण RSP बरोबर 28 जर इथे दिसत नसेल तर पुन्हा ह्या ठिकाणी लिहितो कोण RSP बरोबर 28 अंश. अशा पद्धतीने इकडं लिहून ठेवलेले दोनानं भाग दिल्यानंतर अशा पद्धतीने अतिशय सोपं उदाहरण लिहून घ्या मित्रांनो. ओके मित्रांनो, तिसरा प्रश्न बघा. त्रिकोण PQR मध्ये PQ बाजू 10, P पासून Q ही 10 आहे. त्याच्यानंतर QR बाजू 12 असं समजूया आपण. त्याचबरोबर PR बरोबर 8 अशा पद्धतीने हे बाजू दिलेले आहेत असं. तर त्रिकोणाच्या सर्वात मोठा व सर्वात लहान कोण ओळखा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं. प्रश्नात काय विचारलं? बाजू दिलेल्या आहेत आणि त्या बाजूंवरून सर्वात मोठा कोण आणि सर्वात लहान कोण आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलं. बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी काय करूया? पहिल्यांदा सर्वात मोठी बाजू लिहूया किंवा PQ बाजू घ्या. पहिल्यांदा ही घ्या. PQ बरोबर 10 आहे, QR बरोबर 12 आहे आणि तुमचा PR 8 दिलेला आहे. PR 8 दिला. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक बाजूची लांबी दिलेली. मग आता सर्वात मोठी बाजू कोणती या ठिकाणी? बघा QR बाजू. मग ती नंबर 1 ला लिहितो मी, QR बाजू. मग QR पेक्षा लहान कोणती? तुमची PQ बाजू. आणि PQ पेक्षा लहान कोणती? तुमची PR बाजू. पहा, 12 ही, नंतर ही 10 आणि ही पुढची 8. मग याच्यात कोणती मोठी? या दोन्हीमध्ये QR आणि PQ दोन्हीमध्ये पहा बरं. QR मोठी म्हणजे ही मोठी. जी मोठी असेल त्याच्या बाजूला असं करणार. नंतर PQ आणि PR मध्ये PQ आणि PR मध्ये याच्यामध्ये कोणती मोठी आहे? तुमची PQ मोठी आहे. मग त्याच्याबरोबर हे असं करणार नाही का. मोठी बाजू इथे लिहिली, तिच्या खालोखाल ही घेतली, त्याच्यानंतर ही लास्ट मध्ये घेतली. मग QR बाजू सर्वात मोठी आहे असा त्याचा काय झाला? अर्थ झाला. QR बाजू सर्वात मोठी आणि सर्वात लहान बाजू तुमची PR झाली. आता आपण एक असा गुणधर्म शिकलो. काय शिकलो माहितीये का? बरं, सर्वात मोठ्या बाजू समोरील कोण मोठा असतो आणि सर्वात लहान बाजू समोरील कोण लहान असतो. चला मग आता या ठिकाणी सर्वात मोठी बाजू कोणती? बघा, सर्वात मोठी बाजू तुमची QR. मग या QR बाजूच्या समोरचा तुमचा कोणता कोण असला पाहिजे? P हा कोण सर्वात मोठा असला पाहिजे. पहा, बाजू 12 मोठी आहे की नाही? 12च्या समोर जर जायचं तर हा कोण. मग हा कोण जर वाचायचा असेल बाळांनो तर तो कसा वाचायचा? कोण QPR. मग या ठिकाणी मी लिहू शकतो कोण QPR हा सर्वात मोठा कोण आहे. सर्वात लहान बाजू ही. बघा पुढचं वाक्य काय? लहान बाजू समोरील कोण लहान असतो. मग लहान बाजू ही आहे 8 सगळ्यांमध्ये. मग 8च्या समोर, या 8च्या समोरचा हा कोण आहे तुमचा. मग हा कोण वाचायचा तर कसा वाचाल? PQR. मग इथे कोणता कोण येईल तुमचा? PQR. अशा पद्धतीने अतिशय सोपं उदाहरण आहे. आकृती काढून घ्या समजून येण्यासाठी, बाकीचं सविस्तर लिहून घ्या. ओके मित्रांनो, चौथा प्रश्न बघा. त्रिकोण FAN मध्ये F कोण 80, A कोण 40. तर त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान बाजूंची नावे सहकाराने या कारणासह लिहा. पहिल्यांदा आपण एक आकृती काढण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. बघा, एक आकृती घेऊ या ठिकाणी आणि पहा आता अशा पद्धतीने एक आकृती घेतो. ओके, आता या आकृतीला नाव देऊ आपण FAN. FA आणि N अशा पद्धतीने नाव दिली. समजा आता या ठिकाणी तुमचा F कोण किती अंशाचा सांगितला? F म्हणजे हा 80चा आहे. हा 80 अंशाचा आहे. नंतर A कोण 40 अंशाचा आहे. हे मोजून घेतलेले नाही, लक्षात घ्या. हे मोजून घेतलेले समजण्यासाठी आपण एक आकृती काढली. तर आपल्याला हा N कोण पहिल्यांदा आपण या ठिकाणी शोधू. बघा, F F दिलेला आहे, A कोण 40 दिला आणि N कोण शोधायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग बघा या ठिकाणी दिलेली माप लिहू. पहिल्यांदा कोण
एफ चं माप एफ बरोबर 80 अंश, त्याच कोन ए बरोबर 40 अंश. राईट. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते आणि म्हणून या ठिकाणी आपण असं लिहिणार कोन एफ अधिक कोन ए अधिक कोन एन या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती झाली 180. ओके. हा गुणधर्मच आहे आपल्याला. आणि याच्यात आता माप टाकूया. एक कोणाचं माप 80 अंश, ए कोणाचं माप 40 अंश आणि कोन एन जसाच्या तसा तो शोधायचा आहे मित्रांनो. आणि मग हा 180 तुमचा जसा तसा. यांची दोन्हींची बेरीज केली 120 अधिक कोन एन जसाच तसा बरोबर 180 जशीच तशी. पाहिजे असेल तर इकडे लिहिणार मग मी आता. म्हणून कोन एन बरोबर 180 मधून 120 वजा होतील. 180 वजा 120, 120 पलीकडे पाठवले. ओके. मग कोन एन बरोबर 180 मधून 120 काढले किती आले तुमचे 60 अंश. याचा अर्थ कोन एनचं माप किती आलं तुमचं 60 अंश. मी या ठिकाणी 60 लिहू शकतात. राईट. पहा मग आता याच्यात कोणता कोण मोठा आहे सांगा बरं आता या ठिकाणी. कोणता कोण मोठा आहे 80 कोण. 80 अंश सगळ्यात मोठा, त्याच्यानंतर 60 अंश आणि त्याच्यानंतर 40 अंश. याचा अर्थ एफ कोण मोठा आहे. एफ कोणानंतर तुमचा एन कोण आहे आणि एन कोणानंतर तुमचा ए कोण आहे. लक्षात घ्या अशा पद्धतीने या ठिकाणी एफ कोण सगळ्यात मोठा, त्याच्यानंतर एन कोण, त्याच्यानंतर ए कोण. म्हणजे ए कोण सगळ्यात लहान सर्वात मोठा एफ कोण. मग आपला आता बघा आपण प्रमेय शिकलो त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते. सर्वात मोठा कोण 80 अंशाचा आहे आणि मग एफ कोणाच्या समोरची सर्वात मोठी बाजू. सर्वात मोठी बाजू कोणती येईल तुमची एन. रेख शब्द वापरूया नाही का. रेख एन म्हणू आपण किंवा भुजा म्हणू. रेख एन ही सर्वात मोठी असेल तुमची. त्याच्यानंतर त्रिकोणाची सर्वात लहान बाजू, सर्वात लहान कोण तुमचा हा आहे बा. मग त्रिकोणाच्या सर्वात लहान कोणासमोरील बाजू सर्वात लहान असेल. लहान कोणासमोरची बाजू तुमची कोणती यायला पाहिजे या ठिकाणी एफ एन यायला पाहिजे. मग आपण असं म्हणू शकतो एफ एन सर्वात लहान रेख एफ एन. अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो मित्रांनो. पहा हा प्रश्न या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. लक्षात घ्या हे माप घेऊन आपण प्रत्यक्षात रचना केलेली नाहीये, कृती केलेली नाही. फक्त एक आकृती समजण्यासाठी काढलेली आकृती आहे. ओके. चला मित्रांनो 5व्या उदाहरणाला सुरुवात करणार आहोत. 5वं उदाहरण बघा कशा पद्धतीने दिलेलं. सिद्ध करा की समभुज त्रिकोण समकोन त्रिकोण आहे. म्हणजे समभुज त्रिकोणाचे सर्व कोण सारखे आहेत हे सिद्ध करायचं. समभुज म्हणजे बाजू समान तर कोण पण समान असतात हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं. थोडक्यात असा अर्थ दिला. ओके. मग या ठिकाणी पक्ष बघा आपण पक्षात काय देणार, जे माहिती असतं ते पक्षात लिहिणार आणि साध्यात काय जे सिद्ध करायचं ते साध्यात आपण लिहित असतो. मग या ठिकाणी पक्षामध्ये काय लिहिलं बघा. मी या ठिकाणी त्रिकोण काढला एबीसी त्रिकोण म्हणून पक्षामध्ये लिहिलं त्रिकोण एबीसी मध्ये. आता हा त्रिकोण तुमचा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण असेल तर त्याच्या बाजू सर्व बाजू कशा असल्या पाहिजेत सारख्या म्हणजेच एकरूप असल्या पाहिजेत. बाजू एबी एकरूप बाजू बीसी एकरूप बाजू एसी म्हणजे तीनही बाजू एकरूप आहेत. हे तुम्हाला फळ्यावरती सुद्धा या ठिकाणी दिसतं. अशा पद्धतीने आपण आकृती काढली आणि तेच आपण पक्षामध्ये लिहिलं इथपर्यंत. आणि पुढे काय त्याचे त्रिकोण समकोन असतात. म्हणजे त्याचे कोण हे त्रिकोणाचे कोण काय सारखे असतात, सारख्या मापाचे असतात. म्हणजे ए कोण बी कोण आणि सी कोण हे तुम्हाला एकरूप दाखवायचे लक्षात ठेवा. आणि म्हणून एकरूप दाखवायचे आहेत आपण या ठिकाणी लिहिलं साध्यामध्ये कोण ए एकरूप कोण बी एकरूप कोण सी हे दाखवायचं आहे. ते साध्यात गेलं. बाळांनो आता सिद्धता लिहून ठेवली मी थोड्या आधीच. बघा त्रिकोण एबीसी मध्ये एबीसी ह्या त्रिकोणात तिन्ही बाजू तुमच्या एकरूप आहेत. म्हणून आपण सुरुवातीला काय केलं सुरुवातीच्या ह्या दोन बाजू घेतल्या. बाजू एबी एकरूप बाजू बीसी. मग आता हे घेतले कुठून पक्षातून घेतलेले म्हणून याला कारण दिलं आपण पक्ष.
ओके, मग जर बाजू एकरूप असतील तर आपल्याला समभुज त्रिकोणाचा गुणधर्म माहिती आहे. ज्या दोन बाजू एकरूप त्या बाजूंसमोरील कोन सुद्धा एकरूप असतात आणि म्हणून त्रिकोणातील एकरूप बाजूंसमोरील कोन आहे की नाही. मग आता बाजू AB आणि बाजू BC, कुठं आहे AB? हे बघा, AB आणि BC नाही का. ABच्या समोरचा कोन C दिसते तुम्हाला, ABच्या समोरचा कोन C एकरूप. बाजू BCच्या समोरचा कोन तुमचा हा A. BCच्या समोरचा कोन कोणता येईल? A. म्हणून C कोन आणि A कोन कसे घेतले? बाजू ABच्या समोर C कोन आहे म्हणून तो कोन घेतला. हे एकरूपतेचं चिन्ह. बाजू BCच्या समोर A कोन आहे तो कोन ह्या ठिकाणी घेतला आणि त्याला कारण दिलं एकरूप. बाजूंसमोरील कोन सुद्धा कसे असतात? एकरूप असतात. हे समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय आहे. त्याच्यानंतर ही बाजू घेतली आणि ही शेवटची बाजू घेतली. बघा, बाजू AB एकरूप बाजू AC, म्हणजे AB आणि AC ह्या दोन्ही बाजू एकरूप. मग त्याला सुद्धा कारण पक्षच. ओके, मग आता ABच्या समोर पुन्हा AB बाजूच्या समोरचा तुमचा C कोन म्हणून या ठिकाणी C कोन घेतला. बाजू AC पहा, AC बाजू ही आहे. ACच्या समोर कोणता आहे तुमचा? B कोन म्हणून कोन B घेतला. त्याला हेच कारण, वरचंच कारण काय? बाजू एकरूप तर त्याच्या बाजू समोरील कोन सुद्धा कसे असतात? एकरूप असतात. समद्विभुज त्रिकोणाचं आपलं ते प्रमेय आहे. मग मित्रांनो पहा, तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल विधान 1 आणि 2. हे विधान 1 आणि 2 इकडे नावं दिली 1 आणि 2 विधान. मग आता दोन्ही विधानात बघितलं कोन C चं माप हे A च्या मापा एवढंच आहे, म्हणजे दोन्ही एकरूप आहेत. याचा अर्थ कोन C आणि B एकरूप, म्हणजे या दोन्हींची माप सुद्धा सारखी. C जर A एवढा आहे आणि C जर B एवढा आहे, याचा अर्थ काय? C हा A आणि B या दोन्ही कोणाने एवढा आहे. याचा अर्थ कोन A, B आणि C तिन्ही कोन कसे झाले तुमचे? एकरूप झाले. कोन A एकरूप कोन B, कोन एकरूप कोन C. अशा पद्धतीने तिन्ही कोन एकरूप असतील. तिन्ही कोन जर एकरूप असतील तर तो त्रिकोण कोणता असला पाहिजे? समकोन त्रिकोण. खाली एक वाक्य लिहू शकतात, त्रिकोण ABC हा समकोन त्रिकोण आहे, कारण तिन्ही कोन त्याचे सारखे आहेत. ह्या दोन विधानावरून आपण अशा पद्धतीने लिहिलं. अशा पद्धतीने उदाहरण व्यवस्थित लिहा.